तर चला, काय तू हो भरती, खास पोलीस भरती, कायसाठी? आर्मी भरती आणि पोलीस भरतीसाठी. पहा, आपण ही जी पीडीएफ आहे यासाठी महत्वाचे घटक घेऊन आलो याच्यात. एक इतिहास, दुसरा भूगोल, राज्यघटना व पंचायत राज, अर्थशास्त्र आणि विज्ञान. आणि याच काय एक विविध प्रश्न आहेत. कोणते प्रश्न आहेत? विविध. तर आजच्या भागामध्ये आपल्याला काय पाहिजे? तर पाहिजे इतिहास. कोणता विषय पाहिजे? इतिहास. त्याच्यानंतर उद्याच्या भागाकडे आपण वळू भूगोल. कोणता भाग आहे? भूगोल. आजचा भाग आहे हा इतिहास. कोणता भाग आहे? इतिहास. पहा, पानिपतची तिसरी लढाई किती वेळेस प्रश्न येऊन गेला असं ना, प्रश्न नाही आला तरी आपण काय सोल्युशन दिलं याच्यात. पानिपतची किती लढाई? तिसरी लढाई 1761. कधीची? 1761. मला सांगा, पानिपत हे शहर कुठे आहे रे? पानिपत शहर कोणत्या राज्यात आहे? तर हरियाणा. कोणत्या राज्यात सांगायचं? हरियाणा. हरियाणा या राज्यात पानिपत हे शहर वसलेलं आहे. ती पानिपतची तिसरी लढाई कोणाकोणा झाली होती रे? मराठे आणि अहमद शाह अब्दाली. कोणा झाली होती? अहमद शाह अब्दाली. आणि यामध्ये विजय झाला होता कोण? अहमद शाह अब्दाली. हा काय झाला होता? विजय झाला होता. काय झाला होता? विजय. तर पहा, परत परत लक्षात ठेवा, पानिपतची पहिली लढाई कधी झाली होती? 1526. ही कोणा झाली होती रे? बाबर आणि इब्राहिम लोधी. कोणा झाली होती? बाबर आणि इब्राहिम लोधी. यात कोण जिंकलं होतं रे? बाबर जिंकला होता. बाबरने आता त्याच्या आयुष्यात एकही लढाई हरली नाही. लढाई हरली का बाबरनं? बाबरनं एकही लढाई हरलेली नाही. त्याच्यानंतर दुसरी लढाई ती दुसरी लढाई होती पहा 1556. कोणत्या वर्षी होती? 1556. आणि ती होती अकबर आणि हेमू. ही लक्षात राहत नाही कोणती कोणा झाली, लक्षात ठेवायचं खास, तेच विचारलं ते. आणि तिसरी लढाई झाली होती 1761 ती कोणा झाली होती रे? मराठा आणि अहमद शाह अब्दाली यात विजय झाला होता. अहमद शाह अब्दाली याच्यात जिंकला होता अकबर आणि यात जिंकला होता बाबर. त्याच्यानंतर पहा, लाईट ऑफ आशिया. काय? लाईट ऑफ आशिया असे कोणाला संबोधले गेले? तर कोणाला? गौतम बुद्ध. कोणाला संबोधलं गेलं होतं रे? गौतम बुद्ध. मला सांगा, गौतम बुद्धाची पूर्ण नाव? सिद्धार्थ. काय रे? सिद्धार्थ गौतम. काय आहे? सिद्धार्थ गौतम. या सिद्धार्थ गौतमाच्या वडिलाचे नाव? राजा सिद्धोधन. आणि हा राजा सिद्धोधन राजा हा कोणत्या गणातला होता रे? याचं जर गण विचारलं तर सांगायचं हा शाक्य गणातील राजा होता. कसा होता? शाक्य गणातील राजा. कोण? राजा सिद्धोधन. मला सांगा, गौतम बुद्धाच्या पत्नीचे नाव तर काय? यशोधरा. काय होतं? यशोधरा. जर विचारलं यांच्या मुलाचे नाव जर विचारलं तर सांगायचं राहुल. काय सांगायचं? राहुल. विचारलं गौतम बुद्धाचा जन्म सांगायचा 563 इसवी सन पूर्व कोणत्या ठिकाणी झाला होता? तर लिंबुनी. आणि लिंबुनी हे शहर कोणत्या ठिकाणी रे? तर ते हे नेपाळ. कोणत्या ठिकाणी? नेपाळ. त्याच्यानंतर सांगायचं मृत्यू झाला होता 483 इसवी सन पूर्व कोणत्या ठिकाणी झाला होता? सांगायचं कुशीनगर. कुठे झाला होता? आणि कुशीनगर हे ठिकाण कोणत्या राज्यात ते सांगायचं? कुठं? उत्तर प्रदेश का बिहार? बिहार. कुठे? बिहार. कोणत्या ठिकाणी? बिहार. समजलं? इथपर्यंत गौतम बुद्ध समजलं का? ज्ञान पहा, त्यांना ज्ञानप्राप्ती कुठे झाली होती रे? ज्ञानप्राप्ती कोणत्या नदीकाठी झाली होती? तर सांगायची निरंजना. कोणत्या नदीकाठी झाली होती? निरंजना नदीकाठी ज्ञानप्राप्ती झाली होती. कोणाला? गौतम बुद्ध. आणि गौतम बुद्धाने कोणत्या धर्म होता रे गौतम बुद्धाचा? तर सांगायचा बौद्ध धर्म. आणि बौद्ध धर्माची जी त्यांनी अनुरचना केली होती ती कोणत्या भाषेत केली होती? तर भाषा कोणती सांगायची? पाली. कोणती भाषा आहे? पाली भाषा. त्याच्यानंतर पावनखिंड असलेला ही जी आपली पावनखिंड होती, काय? पावनखिंड. आणि आज पावनखिंडीला कोणाचं नाव दिलेलं गेलं रे? कोणाचं नाव देण्यात गेलं होतं पावनखिंड? ही पावनखिंड कोणती होती? बाजीप्रभू देशपांडेनं. काय? ही कोण खिंड लढवली होती रे? बाजीप्रभू देशपांडे. आणि यालाच घोडखिंड म्हणून ओळखतात. कोणती? पहिले हिला घोडखिंड म्हणून ओळखत होते. त्याच्यानंतर हिला कोणती खंड म्हणून ओळखली? पावनखिंड. छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या किल्ल्यावर आढळले होते? पन्हाळगडावर. कोणत्या किल्ल्यावर आले होते? पन्हाळगडाला सिद्धी-जोहरनं काय घातलं होतं? वेळा घातला होता. काय घातलं होतं? पन्हाळगडावर सिद्धी-जोहर. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा विशाळगडावर पोहोचले होते त्यावेळेस शिवाजी महाराजांना कोणता जो काय झालं होतं? पन्हाळगड होता. कोणता गड होता? पन्हाळगड. त्या पन्हाळगडाला वेढा
तो वेढा कोण घातला होता रे? सिद्धी जोहर. कोणता होता? सिद्धी जोहर. सिद्धी जोहरनं काय केलं होतं? पन्हाळगडाला वेढा घातला होता, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज तिथून बाहेर निघता येत नव्हतं. परंतु छत्रपती शिवाजी महाराज रात्रीच्या वेळ तिथून बाहेर निघून कोणत्या किल्ल्याकडे गेले होते? तर विशाळगडावर. कोणत्या गडावर? विशाळगडावर. परंतु त्या सिद्धी जोहरचं सैन्य जास्त असल्यामुळं काय झालं होतं? शिवाजी महाराजांचा पाठलाग त्यांनी काय केला होता? फास्ट केला होता. त्याच्यानंतर जी घोडखिंड होती ती घोडखिंड होती कोणा? एक होती बाजीप्रभू देशपांडे, म्हणून ती खिंड पावनखिंड म्हणून ओळखल्या जाते. त्या ठिकाणी वीरमरण आलं होतं. कोणाला? बाजीप्रभू देशपांडे. तानाजी मालुसरेला कुठे वीरमरण आलं होतं? सिंहगडावर. कोणत्या गडावर? सिंहगडावर. कोणत्या गडावर आलं होतं? सिंहगडावर. सिंहगडाचं पहिलं नाव काय होतं? कोंढाणा. काय होतं? कोंढाणा. सिंहगडाचं जुनं नाव विचारलं बरं का? सिंहगडाचं जुनं नाव काय? तर काय? कोंढाणा. आणि कोंढाणा किल्ल्याचं नवीन नाव काय? काय? सिंहगड. सिंहगड काऊन नाव दिलं होतं? गड आला पण गेला अशी छत्रपती शिवाजी महाराजांनी काय म्हण रूढ केली होती, कारण छत्रपती शिवाजी महाराज एकदम जवळचा मावळा काय केला होता? तिथं वीरमरण आला होता. पहा, राजा बिंबिसारने मगधवर किती वर्ष राज्य केलं रे? 52 वर्ष. किती वर्ष? 52. पण कोण? बिंबिसार. कोण होता? बिंबिसार. काल आपण काय झालं होतं? मगध. त्या मगधचा जो संस्थापक होता तो काय कोण सांगितलं होतं मी तुम्हाला? बृहदत्त होता का? कोण होतं? बृहदत्त नाही, पण लिहून घ्या, कारण काय आहे, हा बृहदत्त जी प्राचीन कोणता होता? प्राचीन मगध. जे प्राचीन मगधचं संस्थापक होता तो होता बृहदत्त. कोण होता? बृहदत्त. आणि त्याच्यानंतर जे मगधवर राज्य करतो आणि त्याचा तो संस्थापक असतो, तो संस्थापक कोण होतो माहितीये का? तो होतो बिंबिसार. कोण होतो? बिंबिसार. या बिंबिसारनं कशाची स्थापना केलेली परत रे? हय्यक वंश. कोणता वंश? हय्यक वंश. हय्यक वंशाची स्थापना पण बिंबिसारने केलेली आहे. आणि हा बिंबिसारनं या मगधवर किती वर्ष राज्य केले? तर 52 वर्ष. किती वर्ष? 52. 5 सेल्युकस निकेटरचा चंद्रगुप्त मध्ये केव्हा पराभव केला? हा जो सेल्युकस निकेटर होता ना, कोण होता? सेल्युकस निकेटरनं चंद्रगुप्त मौर्य. कोण? चंद्रगुप्त मौर्य यांनी याचा पराभव कधी केला? तर कधी केला होता रे? इसवी सन 305. कधी केला होता? 305. यांच्यात एक युद्ध होतं. काय होतंय? युद्ध होतंय. त्या युद्धाचं नाव असतंय सेलुसिड. कोणतं असतंय? सेलुसिड मौर्य युद्ध. या युद्धाला काय म्हणतात? सोल्युसिड मौर्य युद्ध. आणि हे युद्ध चालते 2 वर्ष. 305 इसवी सन पूर्व, 302 इसवी सन पूर्व. किती चालतंय? 305 इसवी सन पूर्व व 305 ते 302 पर्यंत हे युद्ध चालतंय. आणि या युद्धात काय होतंय? हा जो सेल्युकस निकेटर असतो याला कोण हरवतं? चंद्रगुप्त मौर्य. कोण हरवते? चंद्रगुप्त मौर्य हरवतो सेल्युकस निकेटरला. आणि हा जो चंद्रगुप्त मौर्य असतो, हा सेल्युकस निकेटरचा हा एक सेनापती असतो पहा, अलेक्झांडर. कोण असतो? अलेक्झांडर ग्रीक. कोण असतो? अलेक्झांडर ग्रीक. आणि या अलेक्झांडर ग्रीक आहे ना, हा सेल्युकस निकेटरचा काय असतो? माजी सेनापती असतो. कोण असतो? माजी सेनापती. पण मला सांगा, सेल्युकस निकेटरचा राजदूत कोण होता? सेल्युकस निकेटरचा राजदूत विचारला तो कोण होता? मेगस्थनीज. कोण होता? मेगस्थनीज. आणि या मेगस्थनीजनं कोणता ग्रंथ लिहिला होता रे? इंडिका नावाचा ग्रंथ लिहिला होता. काय केलं होतं? इंडिका. आणि या इंडिका नावाच्या ग्रंथातच आपल्याकडे जे आता प्रशासन चालतंय, काय पंचायत राजचं प्रशासन आहे, ते प्रशासन त्याने त्या इंडिका ग्रंथात मांडलं होतं. ते कोण मांडलं होतं रे? मेगस्थनीज. कोण मांडलं होतं? मेगस्थनीज. आणि तो कोणाचा राजदूत होता? तर कोणाचा? सेल्युकस निकेटर. कोणाचा होता? सेल्युकस निकेटर. कोणाच्या दरबारात आला होता रे? सेल्युकस निकेटर कोणाच्या दरबारात आला होता? तर सांगायचं कोणाच्या? चंद्रगुप्त मौर्य. कोणाच्या दरबारात आला होता? सेल्युकस निकेटर हा चंद्रगुप्तच्या दरबारात आला होता. आणि हा जो चंद्रगुप्त मौर्य, या चंद्रगुप्त मौर्यनं या सेल्युकस निकेटरच्या मुलीसोबत काय केलं होतं? विवाह केला होता. कोणाच्या मुलीसोबत? सेल्युकस निकेटरच्या. कोण केला होता? चंद्रगुप्त मौर्यनं. गुलाम वंशाची स्थापना कोणत्या राज्यकर्त्याने केली होती? कोण केली होती रे? कुतुबुद्दीन ऐबक. कोणता वंश? कालच आपलं झालं होतं गुलाम वंश. कोणता वंश? कुतुबुद्दीन ऐबकनं गुलाम वंशाची स्थापना. मला सांगा, तुगलक वंश. तुगलक वंश. तुगलक वंशाची स्थापना कोणी केली रे? ग्यासुद्दीन तुगलक. कोण केली होती? ग्यासुद्दीन तुगलक. मला सांगा, मुघल वंश. मुघल वंश बाबर. त्याच्यानंतर लोधी वंश. लोधी वंश इब्राहिम लोधी का बहलोल लोधी? बहलोल. त्याच्यानंतर मला सांगा, सय्यद वंश. सय्यद वंश हिजर खा. त्याच्यानंतर मौर्य वंश. चंद्रगुप्त मौर्य. त्याच्यानंतर पाल वंश.
पालवंश धर्मपाल, त्याच्यानंतर चोलवंश विजयालय. कोण रे? प्रत्येक वंश विचारला जातो. किती वंश झाले रे? तुगलक वंश गयासुद्दीन तुगलक, मुघल वंश बाबर, लोधी वंश बहलोन लोधी, सय्यद वंश खिजरा खा, मौर्य वंश चंद्रगुप्त मौर्य, पाल वंश धर्मपाल आणि चोल वंश काय? विजयालय. चोल वंश विजयालय. पहा, दीन-ए इलाहीची स्थापना बादशाह अकबराने केली होती. कोणी केली होती? हे जो दीन-ए इलाही होता काय होता? दीन-ए इलाहीची स्थापना केली होती अकबरनं. कोणी केली होती? अकबर या व्यक्तीनं केली होती. पण कोणत्या वर्षी केली होती? 1582. कधी केली होती रे? 1582. मला सांगा, फतेपूर सिक्री हे शहर कोण वसवलं होतं रे? फतेपूर सिक्री हे शहर कोणतं? फतेपूर सिक्री. फतेपूर सिक्री हे जे शहर होतं, हे शहर कोण वसवलं होतं? अकबरानं. कोणत्या व्यक्तीने बसलं होतं? अकबरानं. आणि फतेपूर सिक्री शहर कुठे रे? फतेपूर सिक्री कुठे आहे? तर कुठे आहे? दिल्लीमध्ये. कुठे आहे? दिल्ली. फतेपूर सिक्री कुठे? मला सांगा, आपला जो अकबरनामा आहे काय? अकबरनामा. अकबरनामा कोण लिहिला? त्याच्यानंतर आईने अकबरी. आईने अकबरी हे दोन्ही जे ग्रंथ हे कोण लिहिले रे? अबुल फजल. कोण लिहिले होते? अबुल फजल. अबुल फजल या व्यक्तीनं काय लिहिलेले? अकबरनामा आणि आईने अकबरी. त्याच्यानंतर पहा, गांधी आर्विंग करार. काय ते? गांधी आर्विंग करारानुसार कितव्या गोलमेज परिषदेला गांधीजी हजर होते? कितव्या परिषदेला हजर होते रे? दुसरी गोलमेज परिषद. कितवी गोलमेज परिषद होती? दुसरी गोलमेज परिषद. आणि तीनही गोलमेज परिषदा कुठे झाल्या होत्या? लंडन. कुठे झाल्या होत्या? लंडन. सर्वात पहिले पहा, गांधी आर्विन करार कोणता? कालचा प्रश्न विचारला गेलेला आहे. गांधी आर्विन कधीचा रे? गांधी आर्विन करार 1932 का 31? 1931 गांधी आर्विन करार. त्याच्यानंतर पहा, पहिली गोलमेज परिषद. पहिली गोलमेज परिषद. आणि ही पहिली गोलमेज परिषद भरली होती 1930 ला. कधी भरली होती? 1930 ला ती परिषद भरली होती लंडन. कोणत्या ठिकाणी भरली होती? लंडन. आणि त्या परिषदेचा जो अध्यक्ष होता तो कोण होता रे? रॅमसे मॅकडोनाल्ड. कोण होता? रॅमसे मॅकडोनाल्ड हा त्याचा होता अध्यक्ष. आणि ही जी आपली पहिली गोलमेज परिषद भरली होती, या परिषदेला 89 प्रतिनिधी हजर होते. किती प्रतिनिधी हजर होते? 89 प्रतिनिधी हजर होते. त्यापैकी 16 प्रतिनिधी, किती? 16 प्रतिनिधी हे हिंदुस्थानातील होते, म्हणजे भारतातील उठले. कुठले होते? हिंदुस्थानातील. कुठले होते रे? हिंदुस्थानातील होते. त्याच्यानंतर पाहिजे दुसरी गोलमेज परिषद. दुसरी गोलमेज परिषद पहा 1931 ला. कधी ती? 1931 ला. आणि हीच गोलमेज परिषद 1931 ला भरलेली आहे. कधी भरली होती? 1931 ला. आणि या 1931 ला हजर कोण होते रे भारतातून? तर होते महात्मा गांधी. कोण होतं? महात्मा गांधी. आणि महिलेतून नेतृत्व केलं होतं सरोजिनी नायडू. कोण केली होती? सरोजिनी नायडू. ही सरोजिनी नायडू व्यक्ती कोण होती रे? भारताची काँग्रेसची पहिली भारतीय महिला अध्यक्ष काय होती? काँग्रेसची भारताची पहिली महिला अध्यक्ष सरोजिनी नायडू. आणि या व्यक्तीनंच दुसऱ्या गोलमेज परिषदेचं नेतृत्व केलं होतं. कुठे जाऊन? लंडन या ठिकाणी. याचा पण अध्यक्ष कोण होता? रॅमसे मॅकडोनाल्ड होता. कोण होता? रॅमसे मॅकडोनाल्ड. त्याच्यानंतर इथे पहा तिसरी गोलमेज परिषद. तिसरी गोलमेज येते 1932 ला. आणि या गोलमेज परिषदेला हजर असतं कोण? डॉक्टर B.R. आंबेडकर. आणि ह्या तिन्हीला पण हजर असतं कोण? डॉक्टर B.R. आंबेडकर. परंतु या तिसऱ्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधी हजर नसतात. भारताचा कोणताही व्यक्ती हजर नसतो. फक्त या तिन्ही जर विचारलं तर या तिन्हीला हजर असणारे व्यक्ती कोण? तर सांगायचं कोण? डॉक्टर B.R. आंबेडकर. पण कोणत्या? आणि ज्या वेळेस आपल्याकडे हा काय होतं, जो गोलमेज परिषद भरले तेव्हा भारताचा व्हाईसराय. काय? भारताचा व्हाईसराय कोण होता रे? भारताचा व्हाईसराय होता लॉर्ड आर्विन. कोण होता? लॉर्ड आर्विन. लॉर्ड आर्विन हा भारताचा त्यावेळेस काय होता? व्हाईसराय. कोण होता? व्हाईसराय. त्याच्यानंतर पाहिजे 1876 व 78च्या दुष्काळावर उपाय व सुचवण्यासाठी रिचर्ड स्ट्रॅची. काय? रिचर्ड स्ट्रॅची हा एक आयोग नेमण्यात येतो. काय तो आयोग नेमण्यात येतो? आणि तो आयोग आणतो लॉर्ड लिटन. कोण आणतो? लॉर्ड लिटन नावाचा व्यक्ती आपल्याकडे काय आणतो? आयोग आणतो. काय आणतो? आयोग. आणि या कधी आणतो तो? तो आणतो 1876 ते 18
78 कधी आणतो 1876 ते 78च्या काळात. पण तो कोणाच्या अध्यक्षतेखाली आणतो? तो असतो एक इंग्रज अधिकारी असतो रॉड, कोण असतो तो? रिचर्ड स्ट्रॅची. कोण असतो? रिचर्ड स्ट्रॅची. आणि तो त्याच्या ज्या वेळेस लॉर्ड लिटन काय असतो व्हायसरॉय असतो त्याच्या अध्यक्षतेखाली तो काय करतो? तो दुष्काळ पडला होता आपल्याकडे 1876च्या काळात. याचं जर विचारलं तुम्हाला लॉर्ड लिटनचा जर कार्यकाळ विचारला तर सांगायचा 1876 ते 1880. कधी सांगायचा? 1876 ते 1880च्या काळात काय केलं होतं? लॉर्ड लिटनचा होता कार्यकाळ. काय होता? कार्यकाळ. पहा आपल्याकडे काय ते व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट येतो. काय तो? व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट. विचारलं तो व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट कोणत्या वर्षी आला? काय व्हर्नाक्युलर कोणता येतो? व्हर्नाक्युलर. याचे नाव अवघड असतात परंतु हे पाठ करावं लागतं. व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट कोणता येतो? व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट येतो 1878 ला. कधी येतो? 1878 ला. कोणत्या वर्षी येतो? 1878 ला पारित होतो. परंतु हा व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट जास्त वेळ टिकत नाही. याच्याच नंतर 1881 ला दुसरा व्हायसरॉय येतो. त्या व्हायसरॉयचं नाव असते काय? लॉर्ड रिपन. कोण असतो? लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन येतो कधी रे? लॉर्ड रिपन. हा लॉर्ड रिपन येतो 1881 ला. कधी येतो? 1881 ला लगेच भारताचा नवीन व्हायसरॉय म्हणून निवडून येतो. आणि तो व्हायसरॉय हा जो कायदा असतो व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट करतो रद्द. काय करतो? रद्द करतो. आणि तो रद्द करतो 1881 ला. कोणत्या वर्षी रद्द करतो? प्रश्न येतो व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट लागू कोण केला आणि व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट रद्द कोण केला? जर रद्द केला तर सांगायचा लॉर्ड रिपन. कोणत्या वर्षी केला? तर सांगायचा 1881. आणि जर व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट कोण लागू केला तर सांगायचा कधी कोण? लॉर्ड लिटन. आणि कोणत्या वर्षी केला? तर 1878. समजलं? लॉर्ड लिटन आणि लॉर्ड रिपन या दोघांत कन्फ्युज व्हायचं नाही. त्याच्यानंतर पहा 1857च्या उठावानंतर इंग्रज व भारतीय यांच्या सैनिकांचे प्रमाण किती ठेवण्यात आलं होतं? काय? इंग्रज जर एक असेल तर भारतीय लोक किती ठेवण्यात आले होते? 2. किती ठेवण्यात आले होते? 2 भारतीय लोक ठेवण्यात आले होते. कारण 1857चा उठाव हा भरपूर भारतीयावर काय झाला होता? प्रभाव काय होता? पडला होता. 1857चा उठाव कुठे झाला होता रे? मेरठ या ठिकाणी झाला होता. कुठे झाला होता? मेरठ या ठिकाणी झाला होता. आणि 1857चा उठाव का झाला? कारण इंग्रज लोकांनी काय केलं होतं? ही जी बंदूक असती काय असती? बंदूक. त्याला आपण म्हणायचो कारतूस. काय? कारतूस. या कारतूसाला गायीची व काय केली होती? डुकराची चरबी लावण्यात आली होती. काय आली होती? बोलू नका. गायीची व डुकराची चरबी. हिंदू लोकांना गायीची चरबी काय होती? अमान्य होती. व मुस्लिम लोकांना कशाची? डुकराची चरबी चालत नव्हती. त्यामुळं हिंदू मुस्लिम मध्ये काय करत त्यांना फूट पडायची. त्यासाठी त्यांना काय आणलं होतं? ही जी बंदूक होती कारतूस हे काय आणले होते? इंग्रज लोकांनी आणले होते. कारण हिंदू मुस्लिम फूट पडाव आणि इथं त्यांचं राज्य काय होतं परत ठाम होण्यासाठी त्यांनी केलं होतं. परंतु काय करत लोकांनी काय केलं? याला विरोध केला आणि 1857 ला काय केली? पहिली सुरुवात केली. तर त्याची थिंगी कुठे पडली होती रे? मेरठ या ठिकाणी. मला सांगा 1857 ची नियोजित तारीख. याची जर नियोजित तारीख जर म्हटलं तर किती रे? 10 मे. किती आहे? 10 मे. आणि या 1857च्या उठावाचं नेतृत्व कोण केलं होतं रे? याचं नेतृत्व जर विचारलं काय? याचं नेतृत्व जर विचारलं तर कोण केलं होतं रे? नानासाहेब पेशवे. कोण केलं होतं? नानासाहेब पेशवे का टोपे? नानासाहेब पेशवे. त्याच्यानंतर तात्या टोपे पण. काय? तात्या टोपे. त्याच्यानंतर राणी लक्ष्मीबाई. काय? राणी लक्ष्मीबाई. बेगम हजरत महल. काय? बेगम हजरत महल या व्यक्तींना पण काय केलेलं आहे? 1857च्या उठावात भाग घेतलेला आहे. त्याच्यानंतर पहा राजश्री शाहू महाराज यांच्या वडिलाचे नाव काय होते? काय होते यांच्या वडिलाचे नाव? काय होते रे? जयसिंगराव. काय होतं? जयसिंगराव उर्फ आबासाहेब घाटगे. जयसिंगराव उर्फ आबासाहेब घाटगे. विचारतात राजश्री शाहू महाराज कोणत्या घराण्यातले होते? तर कोणत्या घराण्यातले होते रे? घाटगे घराणं. कोणतं घराणं होतं? घाटगे घराणं. विचारतात राजश्री शाहू महाराजचं पूर्ण नाव विचारतात ना तर सांगायचं यशवंत जयसिंगराव घाटगे. काय? घाटगे. जर विचारतात यांचा जन्म कुठे झाला? पहा यांचा जन्म झाला होता 26 जून 1876. 1874 कुठे झाला होता? 1874. 6 जून 1874 ला. आणि याचा जन्म झाला होता कागल. कोणत्या ठिकाणी झाला होता रे? कागल. आणि ते कागल ठिकाणी कोल्हापूर. कोणत्या ठिकाणी? कोल्हापूर या ठिकाणी काय? राजश्री शाहू महाराजांचं जन्म ठिकाण आहे. यांचं जर पूर्ण नाव विचारलं सांगायचं यशवंत जयसिंगराव घाटगे. हे कोणत्या घराण्यातले होते? तर सांगायचं घाटगे घराण्यातली. यांनी 1911 मध्ये. कधी रे? 1911 मध्ये काय केलं होतं? सत्यशोधक समाज. काय?
सत्यशोधक समाजाची स्थापना पण कोणत्या संस्थानात? कोल्हापूर संस्थानात स्थापना. ही सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती 1911. कोणी केली होती रे? तर राजश्री कोल्हापूर संस्थानात. महात्मा फुले नाही. कोल्हापूर संस्थानात स्थापना केली होती कोणत्या वर्षी? 1911. आणि विचारलं सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली, कोणी या ठिकाणी? तर कोणी केली होती रे? महात्मा ज्योतिराव फुले. कोणत्या वर्षी केली रे? तर 1873. कोणत्या वर्षी केली होती? 53 नाही, 1873. याच्यानंतर पहा यानं काय केलं होतं? पहिला विधवा विवाह. काय? पहिला विधवा विवाह कायदा. विधवा विवाह कायदा कोणत्या वर्षी आणला होता? तर तो कायदा आणला होता पहा 1918. कोणत्या वर्षी आणला होता? 1918. त्याच्यानंतर याच व्यक्तीनं कुलकर्णी वतनी रद्द करून आपल्याकडे कोणतं पद आणलं होतं रे? तलाठी. कोणतं पद आणलं होतं? तलाठी पदाचा जनक कोणत्या व्यक्तीला म्हणतात? तर कोणत्या व्यक्ती? रायश्री शाहू महाराज. कोणता व्यक्ती? रायश्री शाहू महाराज. मी जेवढं बोलतो तेवढं प्रश्न तुम्हाला डायरेक्ट प्रश्नपत्रिकेत भेटत. जेवढं बोलतो मी, जर नाही भेटलं मग पहा. कुलकर्णी रद्द करून कोणते? कुलकर्णी वतनी रद्द करून काय करून? रद्द करून आपल्याकडे कोणतं पद निर्माण केलं होतं रे? तलाठी पद. कोणतं पद केलं होतं? तलाठी पद. आणि ते तलाठी पद पण 1918 तयार केलेलं आहे. कोणत्या व्यक्तीनं? रायश्री शाहू महाराज. त्याच्यानंतर याला म्हणतात वसतिगृहाचे जनक. काय? वसतिगृहाचे जनक. पहिलं अस्पृश्यांसाठी वसतिगृह काढणारा व्यक्ती कोण? तर तो व्यक्ती कोण आहे? रायश्री शाहू महाराज. कोणता व्यक्ती आहे? रायश्री शाहू महाराज. आणि पहिल्या दलित व्यक्तीला हॉटेल ओपन करून देणारा व्यक्ती कोण? तर कोण? रायश्री शाहू महाराज पहिला दलित व्यक्ती होता. त्या दलित व्यक्तीला काय केलं होतं? रायश्री शाहू महाराजांना काय केलं होतं रे? हॉटेल स्थापन करून दिली होती. कोणत्या ठिकाणी? कोल्हापूर. कोणत्या ठिकाणी केली होती? कोल्हापूर. त्याच्यानंतर बाब भारत स्वतंत्र होत असताना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते रे? तर जे बी कृपलानी. कोण होता? जे बी कृपलानी. आणि हा जे बी कृपलानी होता 1947. काय? 1947 ला राष्ट्रीय काँग्रेसचा अध्यक्ष होता. राष्ट्रीय काँग्रेस. मला सांगा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना सांगा. 1885. परत करू. 1885 कोण केली रे? सर एल.एम. हुम या व्यक्तीने काय केलेली? राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केलेली आहे. त्याच्यानंतर पहा जे बी कृपलानी हा आपल्या भारतात कोणकोणत्या काय होतं? एक समिती होती. काय होत्या? समिती होती. कोणकोणत्या समितीचा अध्यक्ष होता? काय होतं? समिती गाणे काऊन हसरोला? कोणत्या समितीचा अध्यक्ष? हा काही टॉन्ट चालू इकडं. अध्यक्ष कोणत्या समितीचा अध्यक्ष होता? तर काय? अल्पसंख्याक समिती. कोणती समिती होती? अल्पसंख्याक समिती. त्याच्यानंतर इथे आदिवासी समिती. कोणती समिती येते? आदिवासी समिती. या समितीचं अध्यक्षस्थान भूषवणारा व्यक्ती कोण? तर तो स्वतंत्र भारतानंतर तो कोण होता? जे बी कृपलानी. आणि ही जी जे बी कृपलानी व्यक्ती, हा व्यक्ती राष्ट्रीय काँग्रेसच्या ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस हा व्यक्ती अध्यक्ष राहिलेला आहे. याचं पहिलं जे राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन भरलं होतं कुठं भरलं होतं रे? मुंबई. पहिलं मुंबई भरलं होतं. कुठं भरलं होतं? मुंबई. दुसरं भरलं होतं कोलकाता. तिसरं भरलं होतं मद्रास. तिसरं भरलं होतं अलाहाबाद. कोणत्या ठिकाणी भरलं होतं? अलाहाबाद या ठिकाणी. आणि जी सरोजिनी नायडू होती ती 1925च्या काय होतं जे आपलं अधिवेशन भरलं होतं कानपूर या ठिकाणी. कोणत्या ठिकाणी भरलं होतं? कानपूर. त्या अधिवेशनाची अध्यक्ष राहिलेली व्यक्ती आहे. महात्मा गांधी फक्त राष्ट्रीय काँग्रेसच्या एकाच वेळी अध्यक्ष राहिलेला व्यक्ती आहे. समजलं? सरदार वल्लभभाई पटेल यांनी हा सत्याग्रह केला. कोणता सत्याग्रह होता रे? बारडोली सत्याग्रह. कोणता होता? बारडोली. आणि या बारडोली सत्याग्रह कधी झाला होता रे? तर तो झाला होता 1928. कधी झाला होता? 1928. कोणत्या ठिकाणी झाला? तर सांगायचा गुजरात. कुठे झाला होता? गुजरात या ठिकाणी बारडोली सत्याग्रह झालेला आहे. आणि सरदार वल्लभभाई पटेल भारताचे काय रे? भारताचे पहिले पंतप्रधान. काय? भारताचे पहिले उपपंतप्रधान राहिलेला व्यक्ती आहे. आणि हाच भारताचा पहिला गृहमंत्री. काय? पहिला गृहमंत्री. भारताचे पहिले गृहमंत्री म्हणून कोणाला ओळखतात? तर कोणाला? यांना म्हणतात परत भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखतात. काय? भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखतात. कोणाला ओळखतात? सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल हे पहिले अल्पसंख्याक मंत्री आहेत. काय रे? स्वतंत्र भारतानंतर पहिले अल्पसंख्याक मंत्री. भारतात पहिले अल्पसंख्याक मंत्री कोण? तर कोण रे? मला सांगा स्वतंत्र भारताचा पहिला शिक्षण मंत्री कोण? स्वतंत्र भारताचा पहिला शिक्षण मंत्री कोण? ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला नव्हता तेव्हा स्वतंत्र भारताचा पहिला कायदा मंत्री. कायदा नका सांगू, पहिला शिक्षण मंत्री सांगा. पहिला शिक्षण मंत्री. तो शिक्षण मंत्री कोण होता रे? तर सांगायचं मौलाना अब्दुल कलाम आझाद. अब्दुल कलाम आझाद.
आझाद. त्याच्यानंतर कायद्यामंत्री कोण होते? डॉक्टर बी आर आंबेडकर. माहिती तुम्हाला? मराठी सत्तेचा उदय, हे काल प्रश्न आला होता हा. पुणे कारागृह, काय आला होता? पुणे कारागृह. मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ कोण लिहिला होता रे? न्यायमूर्ती रानडे. कोण लिहिला होता? न्यायमूर्ती रानडे या व्यक्तीनं काय केलं होतं? मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि याच न्यायमूर्ती रानडेने काय केलं होतं पहा? न्यायमूर्ती रानडेनं यानं सर्वात पहिले नाशिक या ठिकाणी, कोणत्या ठिकाणी? नाशिक ग्राम उद्योजक मंडळ. कोणतं? ग्राम उद्योजक मंडळाची स्थापना केली होती. काय केली होती? ग्राम उद्योग मंडळाची स्थापना. पुन्हा एकेश्वर निष्ठवान हे काय लिहिले होते? ग्रंथ लिहिले होते. काय केले होते? एकेश्वर व निष्ठवान हे काय केले होते? ग्रंथ लिहिले होते. कोण? न्यायमूर्ती रानडे. त्याच्यानंतर इंदू प्रकाश, काय? इंदू प्रकाश नावाचा पण ग्रंथ लिहिलेला आहे. इंदू प्रकाश ग्रंथ कोणाचा आहे? तर कोणाचा आहे सांगायचा? तर कोणाचा? न्यायमूर्ती रानडे. बरं मला एक सांगा, शून्यलब्धी ग्रंथ कोणाचा रे? शून्यलब्धी नेहमी विचारला तो. शून्यलब्धी ग्रंथ कोणाचा आहे? कोण सांगू शकतो बरं शून्यलब्धी ग्रंथ कोणाचा आहे? तर सांगायचा बाळशास्त्री जांभेकर. कोणाचा आहे? बाळशास्त्री जांभेकर या व्यक्तीचा हा ग्रंथ आहे. कोणता? शून्यलब्धी. त्याच्यानंतर विशाखा कोणाचा रे? विशाखा ही कादंबरी ना? विशाखा कादंबरी ही कादंबरी कोणाची? वि.स. खांडेकर. नाही वि.स. खांडेकर, विशाखा नाही, सॉरी कुसुमाग्रज. कोणाची? कुसुमाग्रज. यालाच आपण काय म्हणू शकतो रे? वि.वा. शिरवाडकर. काय म्हणू शकतो? वि.वा. शिरवाडकर. त्याच्यानंतर पहा भूगोल कोणता आहे? त्याच्यानंतर उद्या कोणता पाठ पाहिजे आपल्याला? भूगोल. याच्यात पण काय सीसॅट प्लस वन लाइनर याचं पण विश्लेषण उद्याच्या भागात भूगोल हा पाठ होणार आहे. आज काय झाला आपला? इतिहास.